तर मित्रांनो, मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचा रायगडकर अंकुश मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, व्हिडिओ चालू करून म्हणून बोललो, मग खूप घाई झाली, त्यामुळे आता गाडीतूनच व्हिडिओ चालू केले. आता बघा, इकडे गाडीमध्ये बसलो, इकडे घाटकोपरला खूप घाई गडबड झाली. आज सुट्टी घेऊन सुद्धा घाई गडबड झाली, कारण की डॉक्टरकडे वगैरे जायचं होतं, सकाळी बँकेमध्ये जायचं होतं तिकडे, त्यामुळे खूप उशीर झाला. तर चला मित्रांनो, आता तो प्रवास चालू करूया. गाडी निघाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. आज काय रात्रीची वेळ आहे, त्यामुळे काही जास्त काही दाखवायला भेटणार नाही. चला मित्रांनो, गाडी आता निघाली पुढं बघा, घाटकोपरवरून निघाली. आता किती टाईम लागते, ट्रॉफिक वगैरे भेटली नाही पाहिजे, एवढंच. चांगला मस्त की प्रवास झाला पाहिजे आज काहीतरी 8 दिवसामध्ये तुम्हाला गावच्या व्हिडिओ सगळ्या बघायला भेटतील. मित्रांनो, गरमीसुद्धा खूप होते आज, एवढी गरमी होती ना की विचार, तरी विंडोला बसलो आहे, खूप गरमी होते. आणि आता आम्ही गोवा हवेला लागलो आहे. इथे इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे, तिकडे आहे. तर गाडीमध्ये पेट्रोल टाकतो, जाऊन थोडे धाब्यावरती पण थांबले गाडी. चला फटाफट निघूया आता. येतो कसं तरी घरी जाऊया, कारण की गरमी एवढी होते ना की विचारू नका. चला मित्रांनो, धाब्यावरती गाडीला थांबलो आहे. बऱ्याचशा गाड्या आहेत, इथं आराध्य आहे, चंद्रकांत बाईक आहे, बालू मामा आहे, एस टीसुद्धा आहे. तर चला आता थोडं फ्रेश वगैरे होऊया, मग निघूया. चला मित्रांनो, बोलतो आता इकडे वी स्टेशनच्या इकडे. थोडं चुकामुक झाली, कारण की ब्रिजमुळे काहीच समजायला होत नाही, त्यामुळे आता वी स्टेशनच्या इथं उतरलो. इकडे आम्हाला वीर गावाच्या इथं उतरायचं होतं, थोडं चुकामुक झाली. चला ठीक आहे, आता रिक्षावाला येईल आमचा. बघा, समोरच वीर स्टेशन आहे. आणि आता ही गाडीसुद्धा आली कुठेतरी. मला असं वाटतं ही आता 4 वाजले, म्हणजे रात्रीचे 12ची असेल ही. तर मित्रांनो, आता इथून फटाफट आमचं रिक्षावाला येतो, जाऊ आम्ही. गाडीसुद्धा म्हणजे व्यवस्थित झालं. इकडे बघा, पराक्रम बघा काय काय आहे चाललं ते बघा. रात्री झोपेत ना उठवल्याच्या नंतर यायचं क्लासिंग पराक्रम होता. चला, बॅगा वगैरे व्यवस्थित घेतल्यात आम्ही पण. फटाफट गावी जाऊया, घरी जाऊया, थोडा फ्रेश वाटेल. गावी आलो, किती जागरण झालं. आता रात्रभर गाडी झोपलो नाही अजिबात. ती पण एकदम चेहरा एकदम फ्रेश आहे गावी आल्याच्यानंतर. आणि आता थोडा इथं थंड वाटतं आहे, आज गरमी खूप झाली गाडीमध्ये. तर चला थोडं आता रिक्षाला येईल. आता तुम्हाला आत्ता काय भेटणार नाही, आता डायरेक्ट तुम्हाला मी सकाळी मॉर्निंगलाच भेटेल, डायरेक्ट घरातूनच. तर चला मित्रांनो, नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. रात्री नाही ना म्हटलं तरी घरी यायला 4:45 झाले. तर मग येऊन झोपलो डायरेक्ट, आणि आता उठलो आहे. आता जवळजवळ 10 वाजले असतील. तर चला फटाफट आता फ्रेश वगैरे होऊन घेतो आहे, आणि मग निघायची तयारीसुद्धा करायची आहे. आज जायचं तिकडे लग्नाच्या इकडे हल्दीला. आणि इकडे गाव बघा, एकदम पुरा एकदम साठ झालं आहे. असं वाटतं की गावात कोण आहेच नाही. ऊन पण सुद्धा खूप तडाख्याचा लागला आहे. हे बघा, हे नेहमीप्रमाणेच तुम्हाला दाखवण्यात येते ते आपलं गणपतीचं मंदिर. हे बघा, हे आमचं गाव पुरा एकदम सन्नाट असा आहे गावामध्ये पुरा. अजून गावाला मुंबईची पोरातून कोण आलेत नाही, आणि गावामध्ये पण जास्त कोण मुलं नाहीत त्याच्यामुळे. आणि इकडे खलाटी पण बघा, सगळी वशाड पडले एकदम. दाखवतो तुम्हाला इकडून.
हे बघा सगळी वशाड पडले, झाडाची पानं सुद्धा गळून गेलेत आणि आता ते येतीलच थोड्या दिवसाने. आणि सगळे पावसाली सोय करून ठेवलेत, पाटी आणून ठेवलेत. आता ते परवा पाऊस पडला त्याच्यामुळे ते ओले झाले सगळे. मित्रांनो थोडा तो फ्रेश वगैरे होऊन घेतो, अंघोळी वगैरे करतो, मग थोड्या टायमाने तुम्हाला भेटतो. आणि हा आमचं घर, सगळं तांदूळ वगैरे सगळे इकडे लाईनीत लागलेले असतात. आणि सगळी तयारी झाले तिकडे लग्नाच्या इकडे जायची. आणि हा आमचा छोटासा राजवाडा, हे बघा छोटासाच आहे. आणि हा इकडे किचन, निमिर्वा आणि अंकिता किचन मध्ये. हा इकडे गॅस आहे, गॅसचा वट आहे, इकडे फ्रीज आहे आणि इकडे चूल आहे. बस घर आमचा संपला. आणि घराच्या समोर एक घराच्या खिडकीत नाहीत ना दिसणार नाही, वरती गेले. हे बघा इथून पुरी खलाटी दिसते. तो आता आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत. आम्ही आता आमच्या मामाच्या लग्नाला जाणार आहोत. आणि एक मामाचं नाही तर 2 मामांचे लग्न आहेत आमच्या. आम्ही म्हणजे एक मामाचा 1 तास आधी, नंतर मग त्या दुसऱ्या मामाचं असं आमचं लग्न आहे. सो आपण बघूया आता पुढे काय काय होतं, तुम्हाला आम्ही दाखवतच राहू. चला कंटिन्यू करूया. ते शूज घालतात, रेडी होत आहेत. पप्पा हाय करा. आपली रिक्षा पण आली, तुम्ही बघू शकता आता आपली रिक्षा सुद्धा आलेली आहे इकडे. आपण ह्याच रिक्षाने जाणार आहोत. सो चला आपण बघूया, कंटिन्यू करूया. का आमचे खूप ओळखीचे आहेत. आम्ही जेव्हा पण गावी येतो ना ते आम्ही ह्याच काकांच्या रिक्षामध्ये येतो. सो आम्हाला फक्त ह्यांना सांगायची गरज असते की तुम्ही या म्हणून, मग ते येतात आणि आम्ही त्यांच्याच रिक्षाने कुठे पण जातो. तर आम्ही बोललो की मुंबईला सोडायचं आहे तर मुंबईला पण येतील. पण आम्ही नाही बोलत कारण की त्यांना खूप लांब पडेल. सो आम्ही असं छोटे मोठे गावात कुठे जायचं असेल तर आम्ही त्यांना बोलतो. सो मी आता विंडोला बसली कारण की मला विंडोला बसायला खूप आवडतं. सो मी इथे विंडोला बसली आहे आणि आम्ही आता जाणार आहोत. आणि बाला बघताय तिथून बघू शकता तुम्ही, खूप गरमी आहे गावाला. असं वाटतं की नुसतं थंड पाण्यात जाऊन बसावं, एवढी गरमी आहे. कुठे टाकू? सो आम्ही इथे आता बॅग्स वगैरे टाकतोय आतमध्ये. हे घे, खूप गरमी. आणि आम्ही एवढ्या गरमीतून केस ओपन ठेवले. आम्ही एवढ्या गरमीतून जातोय आणि हे इथे वरती एकदम तापलंय खूप, त्यामुळे आम्हाला अजून गरम होतं. अजून ह्या लोकांनी चालू पण नाही केलंय. खूप म्हणजे खूप गरम. काय आता इथे मम्मी आली आहे, पप्पा आणि आमची आता चालू आहे, गुरु होते. अजून पुढे पण नाही गेले आणि पाठी पण नाही. आता बघू ऑन द वे. आता सगळे इथे बसलेले आहेत. सो आम्ही आता निघालेले होऊ शकता. आता आम्ही जातोय, चालू झाले आहे. आता आम्ही आमच्या बाबांकडे, सुपर कूल बाबांकडे आम्ही आता जातोय. मग इंग्लिशवाले बाबा आहेत ना, हाऊ आर यू विचारतात मला. बघू शकता आमचं गाव. बाय बाय. हाऊ आर यू विचारतात. मम्मा ऐकर. तो आमचा हा दादा आहे, तो बाबांचा फेवरेट. चला मित्रांनो आलोय मगाशी सासरवाडीला, थोडं येऊन झोपलं होतं आणि आता इकडे चहा घेतली. बघा आता सृष्टी वगैरे मशीनवरती बसली होती.
सगळी मशीनची वाट लावून टाकलं आणि इकडे बघा काय करून ठेवलं. हे बघा डोक्यावरती बघा काय करून ठेवलं. ते पुरी वाट लावून टाकली मशीनची. हा चला ते चहा वगैरे पिऊया आणि थोड्या वेळानं थोडा ऊन खाली झालं का मग निघूया जायला लग्नाच्या तिकडे. आणि इकडे आमची दासगावली आजी, दासगावची दासगावली आई. दासगावली आई. बघा चला फटाफट आता निघूया. म्हणजे चहा वगैरे पिऊया, थोडा ऊन खाली झालं का निघूया. तरी पण 4 वाजता निघूया, 4 वाजेपर्यंत निघूया. चला फटाफट आता चहा पिऊन घेतो थोडे. आणि गरमी सुद्धा खूप होते गावाला, ऊन एवढा लागते की विचारू नका. चला मित्रांनो आता निघालो घरातून आणि आता पायी पायी जायचं टोल फाट्यापर्यंत तिकडे. आणखी इकडे रिक्षा वगैरे काहीच नाही. गावी जास्त रिक्षा वगैरे भेटत नाही पटकन, भेटली तर नशिबाने लगेच भेटते. आता इथून टोल फाट्यापर्यंत चालत जायचं. तिथून मग महाडची एस टी किंवा एस टीत परवडेल, कारण की रिक्षा परवडत नाही. प्रत्येक सीट मागे 50 रुपये आहेत. चला आता निघाले पायी पायी, बघूया कधी पोचतंय ते. काय उशिरापर्यंत जायचं की असं काही घाई नाही. तशी पण हालत संध्याकाळी रात्री उशिरात असते. ही आई एकटी चालले आणि इकडे हे पाठवून. तर चला फटाफट निघूया आणि मग जाऊया टोल फाट्यापर्यंत. मित्रांनो थोडा वेळ चालू दिले की रिक्षा पण भेटले, नशिबाचा भाग आहे. आता इथून गोवा वेळेला झाले, गोव्याला तिकडे मग महाडला. चला मित्रांनो आले महाडच्या मार्केटमध्ये. मार्केट पण खूप मोठं आहे. आता इकडून चालत जायचं आहे. शिवाजी चौकात उतरलं. बऱ्यापैकी मार्केट बसलेलं आहे. बघा महाडमध्ये होलसेल साडीवाले पण आहेत, मॅचिंग साड्या भेटतात इकडे. महाडचं मार्केट खूप मोठं आहे. मला तर काहीच समजत नाही महाडमध्ये फिरते वेळी. हे बघा महाडमधला सेंटरचा पॉईंट आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौक.